स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले पाऊल. खासदार भास्करराव भगरे. विविध क्षेत्रातील 21 कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न. स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाचा कणा आहे. तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे म्हणजे पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासारखे आहे, असे मत दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी व्यक्त केले. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत आणि जी मराठी न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील 21 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे, जय बाबाजी फार्मर प्रोड्युसन कंपनीचे संस्थापक व मुखेडचे सरपंच अमोल जाधव, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, जी मराठी न्यूज चॅनलचे संस्थापक गणेश शेवरे, मुख्य संपादिका योगिता पवार, बाळासाहेब पाटील, सूरज निफाडे, कुणाल गायकवाड, कवी संदीप जगताप, देवेंद्र काजळे, सुमित जाधव, डॉक्टर भरत मोरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी बेडसे मॅडम आहेत, वाहतूक निरीक्षक म्हणून आहेत, सविता सोनवणे एसटी वाहक आहेत, सुरेखा पुढे आदर्श शेतकरी म्हणून काम करत आहे, राजश्री भोये वाहक म्हणून काम करत आहे, राणी गांगोडे आदर्श शिक्षिका म्हणून आहेत, साधना माझी विद्यार्थिनी ती मेकअप आर्टिस्ट म्हणून, हे वाटतं भेटा बांधताना म्हणून म्हटलं तिथं सत्कार दिसत नाही. जयश्री गोकुळ मोरे आदर्श उद्योजक म्हणून, अलका वैद्यनाथ कराड वर्धीतील दामिनी म्हणून, स्वाती देवेंद्र काजळे आदर्श सरपंच म्हणून, कविता रघुनाथ कदम आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून, श्वेता बागलाने टोल ऑडिटर जो आपला टोल आहे त्या टोलवरती त्या काम करत आहे, स्वाती शिंदे ब्युटिशियन म्हणून, दारूबाई तानाजी खैरनार प्रसिद्ध फेटेवाले म्हणून, प्रमिला भुमरे गृह उद्योजक, कविता सुरेश चौधरी कवयित्री, डोंगरे मावशी माजी आरोग्य सेविका, चंचल बाजीराव कारे नेटवर्क मार्केटिंग, उषा प्रभात कुमार पाटील आदर्श महिला, लयर साहेबराव गायकवाड शैक्षणिक योगदान आणि श्रीमती मंगल रवींद्र निकम संघर्षशील महिला आणि नीता हिरामन साळवे यशस्वी उद्योजक म्हणून आपल्या परिसरातील महिलांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि तो जी मराठी न्यूज ज्याची स्थापना 22 मध्ये झाली, योगेशच्या गणेशच्या बाबतीत सांगावं लागेल की त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कागद काढणं किंवा पत्रकार म्हणून काम करणं किंवा समाजातल्या अनेक गोष्टींना वाचा करून त्या गोष्टी कशा मार्गी लागतील या दृष्टीने सातत्याने गणेशचे प्रयत्न चालले. मी या सगळ्या स्कीमला खूप मनापासून समाधान देतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ज्या महिला भगिनींचा या ठिकाणी सत्कार होतोय त्यांना पुरस्कार मिळाला आहे. नक्कीच त्यांनी केलेलं मला नाही वाटत फार थोड्या जणींचा या ठिकाणी सन्मान झाला असेल, परंतु तुम्ही दखल घेऊन एक चांगलं काम या माध्यमातून करताय, त्याचा नक्कीच पुढच्या काळामध्ये त्यांना काम करण्यासाठी फायदा होईल. प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे म्हणाले की मानवी संस्कृतीच्या उगमापासूनच स्त्रीने समाजाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावली आहे. शेतीचा शोध असो, शिक्षणाच्या क्रांतीचा इतिहास असो किंवा आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा विस्तार, प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचे योगदान अनमोल आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. इतिहासाचे शिक्षक आहेत आणि इतिहास असा सांगतो सध्या जगतात सर की मानवी इतिहासामध्ये होमो सेपियन मध्ये कोण अगोदर तयार झाले असेल, पुरुष का महिला, तर साधारणतः महिला तयार झाली पूर्णपणे. आज कशी माझी आजी आहे, आई आहे, बापू आहे, बायको आहे, बहीण आहे, माझी मुलगी आहे, एवढी परिपक्व स्त्री ती साधारणतः 5 लाख वर्षापूर्वी अमेरिकन शास्त्रज्ञ 4 लाख वर्षापूर्वी म्हणतात 4 लाख वर्षापूर्वी परिपक्व झाले आहे. मग हा पुरुष कधी परिपक्व झाला पाहिजे? खरं सगळी सत्ता पुरुषांच्या हातामध्ये, पुरुष त्याच्या अगोदर 8 लाख 9 लाख वर्ष अगोदर पाहिजे, परंतु पुरुष हा केवळ 15,000 वर्ष एवढा जुना आहे. 3,85,000 वर्षे या बायका आपल्यापेक्षा सिनियर आहेत, परिपक्व आहेत. आणि आम्ही काय तुमचा सन्मान करत आहोत? काय जे तुम्ही आम्हाला तयार केले, परिपक्व केले, त्याच्यात तुमचाच वाटा आहे, आमचा काही वाटा नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा सन्मान काय करायचा, तर खरं तर तुमच्या कामाविषयी उतराई व्हावं आणि म्हणून हा प्रसंग आहे. जी मराठी न्यूज चॅनलचे संस्थापक गणेश शेवरे यांनी महिला सन्मान सोहळ्याच्या उद्दिष्टांबाबत माहिती देताना सांगितले की या कार्यक्रमामागचा हेतू म्हणजे महिलांच्या संघर्षमय प्रवासाला समाजासमोर आणणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे. या प्रेरणादायी कहाण्या इतरांसाठी मार्गदर्शक ठरतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी मराठी न्यूजच्या मुख्य संचालिका योगिता पवार यांनी केले, तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप माळोदे यांनी मानले. सदर कार्यक्रमात पुरस्कारार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत जी मराठी न्यूज व कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले आणि आपला जीवन प्रवास देखील कथन केला. यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि जी मराठी न्यूजची टीम यांनी अथक परिश्रम घेतले. तर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी श्रीराम इलेक्ट्रिक मोटर्सचे निलेश शेळके, हायटेक नर्सरीचे खोडे, तसेच साईराम फेटेचे भाऊसाहेब खैरनार आणि योगीराज मूव्हीचे कुलदीप राजपूत यांनी विशेष योगदान दिले.